मान्सूनने सिंधुदुर्गात पाऊल ठेवले आणि चढणीचे मासे पकडणाऱ्या मत्स्य खवय्यांची पाऊले नदी ओलांडे वळू लागली। नदीकाठ मासेमारी करणाऱ्यांच्या गर्दीने फुलू लागले आहेत। मत्स्य प्रजातींसाठी सध्याचा काळ प्रजननाचा काळ आहे। या काळात मासे अंडी देतात, त्यासाठी त्यांचा प्रवास प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सुरू असतो। मासे खालून वरच्या दिशेने जातात, म्हणून त्यांना मासे चढले असं म्हणतात। त्यामुळे चढणीचे आणि उतरणीचे मासे असा शब्दप्रयोग केला जातो। पावसाच्या सुरुवातीला नदी नाले दुथडी भरून वाहू लागतात, तेव्हा मासे चढतात आणि नदी नाले कोरडे पडू लागले की ते परत उतरतात आणि अधिक पाणी असलेल्या सुरक्षित भागात जातात। साधारणपणे माशांचा उतरणीचा प्रवास उत्तरा नक्षत्रात तर चढणीचा प्रवास मृग नक्षत्रात असतो। वर्षानुवर्षांचा माशांचा प्रवास प्रत्येक पिढीला ज्ञात झाल्यानं दोन्ही वेळेला मत्स्यखवय्ये मासे पकडण्यासाठी नदी नाल्यांवर गर्दी करतात। वेगवेगळी जाळी वापरून मासे पकडले जातात। भरपूर पाऊस पडला की शेत जमिनीतसुद्धा पाणी साचतं। ते पाणी ओहळाच्या नदीच्या दिशेनं वाहू लागलं की नदी ओहळातले मासे शेत जमिनीतल्या कुणग्यांमध्ये सुद्धा येतात। मग तिथंसुद्धा अनेक जण मासेमारी करतात। गोड्या पाण्यातील या मासेमारी दरम्यान खेकडे, टोळ, मळवे, काडय, ठिगूर, मरळ, वाळय, खवळे, फुरडे, शेंगटे, अळय अशा प्रकारचे मासे मिळतात। अनेकांना मासे खाण्यापेक्षा मासे पकडण्याची आणि पकडताना बघण्याची मोठी हौस असते। त्यामुळे पहिल्या पावसात ठिकठिकाणचे पाणवठे अशा हौशानौशानी फुलून गेलेले असतात। सध्या सिंधुदुर्गातल्या गावागावात रस्तोरस्ती हेच चित्र नक्कीच दिसतंय। प्रभाकर धुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग।